ही जी 3.5 फूटची गौरी आहे ही तुम्ही अशा पद्धतीने अर्धी वापरली आणि अशा पद्धतीने इथे ठेवली तर ही बसलेली गौरी सुद्धा तुम्ही याच्यापासून बनवू शकता। हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे श्रीरंग कला दर्पण पुणे या ठिकाणी। आता तुम्हाला पाहून कळालेलंच असेल की आजचा आपला काय विषय असणार आहे। आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर इथे तुम्हाला खास असे सुंदर असे गौरीचे मुखवटे आणि फायबर बॉडी तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि त्याची प्राइस रेंज काय आहे, कशा कशा पद्धतीची मुखवटे आहेत ते सगळं तुम्हाला आता थोड्याच वेळात कळणार आहे। तर इथे तुम्हाला बघून कळत असेल की आपण प्रॉपर कारखान्यात त्यांच्या आलेलो आहोत आणि मुखवटे आहेत, फायबर बॉडी आहेत, हाईट वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत। सगळं आता तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अक्षय शहापूरकर, श्रीरंग कला दर्पण मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तुम्ही बघू शकताय की आपण जे अत्यंत सुंदर आणि सात्विक असे गौराईचे मुखवटे घडवलेले आहेत की जे अगदी कारखान्याच्या दरामध्ये सर्वांना उपलब्ध होणार आहेत। आम्ही त्याला काही वेगवेगळे नंबर सुद्धा दिलेले आहेत, जसं की SKD 11, SKD 12, SKD 10 अशा प्रकारचे नंबरिंग सुद्धा केलेलं आहे आणि तुम्ही त्या प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यातला जिवंतपणा सुद्धा पहा की ज्याच्यामध्ये ती आपल्याकडे इतक्या करुण भावनेने छान पद्धतीने बघते असं वाटतं। तर या सर्व मुखवट्यांची जी मूळ किंमत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सवलत देऊन तुम्ही होऊ शकता इथे 1,500 रुपये सवलत देऊन त्याची मूळ किमतीवरती सवलत मिळणार आहे आणि ती 5,500च्या आसपास तुम्हाला जोडीमध्ये उपलब्ध होणार आहे। आणि हे सर्व मुखवटे पुण्यामध्ये तुम्ही येऊ शकत असाल तर इथे येऊन घेऊ शकता किंवा तुम्हाला जर घर बसल्या हवा असेल तेही तुम्हाला करता येईल। तुम्ही फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला या सर्व मुखवट्यांचे कॅटलॉग फोटो आणि रेट सहित पाठवून देऊ की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की कोणत्या मुखवट्याची किती प्राईज आहे आणि व्यवस्थितरित्या तो मुखवटा सुद्धा पाहता येईल। बाहेरगावी पाठवताना आम्ही त्याचं विशेषरित्या पॅकिंगसुद्धा करतो आणि ST ट्रान्सपोर्ट महामंडळाच्या गाडीने किंवा ट्रॅव्हल्सने ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तुम्हाला फक्त त्या ट्रॅव्हल स्पॉटपर्यंत किंवा ST स्टँडपर्यंत ते घ्यायला जावं लागतं। अगदी इतक्या सहजगत्या तुमच्यापर्यंत ते पोचतं सुद्धा। 500हून अधिक मुखवट्यांच्या जोड्या आम्ही बाहेरगावी सुद्धा पाठवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय आमच्या ज्या गौरीचे विशेष फायबर बॉडी या वेगवेगळ्या 3 सायझेसमध्ये उपलब्ध आहेत। ही आहे 3 फूट, ही आहे 3.5 फूट आणि ही आहे 4 फूट। आमच्या फायबर बॉडीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये वापरलं गेलेले जे फायबर मटेरियल आहे ते अत्यंत दर्जेदार असं डिस्कंटिन्युअस स्ट्रेंथनिंग फायबर मटेरियलचं वापरलं गेलेलं आहे की ज्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ ही खूप जास्त असते। अगदी वरून पडलं तरी सुद्धा त्याला काहीही आणि जाणीवपूर्वक त्याला हातोडी मारून किंवा जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न केला तरच ते तुटणार आहे। याचं वैशिष्ट्य पहा तुम्ही की हे 3 भागामध्ये ही विभागली जाते। इथं कमरेपासून हे भाग वेगळा होतो। इथं साडी खोचण्यासाठी तुम्हाला एक छान जागा सुद्धा मिळणार की याच्यामध्ये तुम्ही साडी खोचू शकता आणि त्या फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला छान पद्धतीने ती नेसवता सुद्धा येते। हा वरचा भाग याला अत्यंत सहजगत्या असा ठेवता येतो। याचं फिनिशिंग सुद्धा बघा प्रत्येक बॉडीचं कशा पद्धतीने केलेलं आहे आणि हे जे हात आहेत हे खांद्यापासून असे वेगळे होतात। इथं एक विशिष्ट पद्धतीचं हे लॉकिंग सिस्टम केलेलं आहे की जे इथे सहजगत्या याच्यामध्ये तुम्हाला असं लावायचं आहे आणि व्यवस्थितरित्या ही बॉडी फिट करायची। या हातांचं वैशिष्ट्य तुम्ही बघा की ही जी बोटं आहेत ही अत्यंत व्यवस्थितरित्या सेपरेटली कोरलीव ठेवल्यासारखी आहेत। एक विशेष सांगायचं झालं तर अनेक जण असं सांगतात की आम्हाला हाताची बोटं ही अशी सेपरेट हवी आहेत, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपण एखाद्याला आशीर्वाद देऊ इच्छित असू देत असू तर आपण असा आशीर्वाद कधी देत नाही। आपण नेहमी असा आशीर्वाद देतो की ज्याच्यामध्ये आपली सर्वांची बोटे ही जोडली गेलेली असतात। त्याचबरोबर सेपरेट जेव्हा बोटं होतात तेव्हा प्रत्येक बोटाची स्ट्रेंथ ही वेगवेगळी असते। जसं की एक काडी ही सहजगत्या मोडू शकते पण 4 काड्या एकत्रित आल्यानंतर त्यांना मोडण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात। अगदी त्याचप्रमाणे या 4-5 बोट्यांची स्ट्रेंथ ही एकमेकांना मिळते आणि ते अत्यंत कठीण आणि कणखर होऊन जातात। त्या पद्धतीने तुम्ही हे मटेरियल अत्यंत व्यवस्थितरित्या परचेस करू शकता। या 3 फूट बॉडीची किंमत 12,000ला जोडी जाते। ही आहे 14,000ला जोडी 3.5 फूट आणि ही आहे 16,000ला जोडी 4 फूट। याच्या MRP मध्ये सवलत दिल्यानंतरच ही किंमत आम्ही फायनल केली। जसं की ही आहे 20,000ला जोडी ती तुम्हाला 16,000ला मिळणार आहे, ही 17,000ला आहे ती तुम्हाला 14,000ला मिळणार आहे आणि ही 14,000ची तुम्हाला 12,000ला जोडी मिळणार आहे।
या बॉडीला सजवल्यानंतर कशा पद्धतीने दिसणार आहे ते तुम्ही बघू शकताय. एक 3 फूटची आहे, 4 फूटची आहे, 3.5 फूटची आहे. तुम्ही बघू शकता ही 3 फुटाची गौरी आहे सजवलेली. पण 3.5 फूट या बॉडीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी 3.5 फूटची गौरी आहे ही तुम्ही अशा पद्धतीने अर्धी वापरली आणि अशा पद्धतीने इथे ठेवली तर ही बसलेली गौरी सुद्धा तुम्ही याच्यापासून बनवू शकता. याचा जो हा खालचा पार्ट आहे हा अत्यंत सहजगत्या एखाद्या डब्यावर किंवा बॉक्सवरती तो सहजगत्या ठेवता येतो. त्यानंतर हे जे पाय आहेत हे तुमच्या घरातले लेगिन्स वगैरे वापरून केले गेलेले आहेत आणि हे फक्त चरण हे वेगळे मिळतात ते तुम्हाला लावता येतील. आणि ही 3.5 फूटची बॉडी तुम्ही एखाद्या वर्षी बसलेली सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तिचं रूप किती छान दिसते. आणि हे जे पावलं आहेत तर ते पण तुमच्याकडेच मिळतील का? आपल्याकडे मिळतील. ते साधारणपणे 1,500 रुपयाला जोडी अशा पद्धतीने मिळतात. अच्छा, तर बघा तुम्ही किती सुंदर ही बसलेली गौरी दिसतीये आणि ही जी 3.5 फुटाची आहे ती अशा पद्धतीने त्यांनी बसवलेली आहे. आणि बघा खूप अशी ती रिअल वाटते, म्हणजे तो जिवंतपणा असतो ना तो तुम्हाला या मूर्तीकडे पाहून कळेल. हा एक विशेष मुखवटा आम्ही तयार केलेला आहे की जो फायबर पासून बनवलेला आहे की ज्या गृहिणी नियमित प्रॉब्लेम फेस करत असतात की ज्याच्यामध्ये जरासा काही धक्का वगैरे लागला तर टवका उडतो, खंडित होतं, तर त्याच्यापासून तुम्हाला याच्यावरती खूप मोठं सोल्युशन मिळेल. ते म्हणजे हा फायबरचा मुखवटा. तुम्ही बघू शकताय की हे पूर्णतः फायबरने बनवलंय. हा जरा काही कलंडला धक्का वगैरे लागला तर याला काही कुठल्याही प्रकारचं डॅमेज होणार नाहीये. दिसताना दोन्ही सेम दिसणार आहेत. तो पीओपीचा तुम्ही बघू शकताय तो आणि हा दिसताना सेमच आहे, पण फक्त हातात घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की हा फायबरचा आहे. हा हलका असेल आणि तो जड असेल. अच्छा, हे जे आहेत मुखवटे जे तुम्ही बघताय हे सगळे पीओपीचे आहेत. आणि आपण आता पीओपी आणि फायबर मध्ये काय फरक आहे हा बघितलाच. दिसायला अगदी सिमिलर आहेत, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात हातात घेताल तेव्हाच तुम्हाला फरक कळणार आहे. त्याची 3.5 फुटाची बॉडी आपण पाहिली, त्याची ही गौराई आहे. बघा तुम्हाला अंदाज येईल साधारण ती केवढी दिसते. अशी सुंदर सजवल्यानंतर किती सुंदर तिचे डोळे आणि तो किती रिअलपणा आहे बघा तिच्यात. असं वाटत होतं की ती खरंच उभी आहे. ही बाळं पण बघा त्यांचा तो निरागसपणा चेहऱ्यावरचा, किती छान त्यांचे ते डोळे, मस्त वाटत होतं. आणि जी सगळ्यात मोठी आपण बॉडी पाहिली जी 4 फुटाची होती तर त्याची ही गौराई आहे. बघा किती छान आणि अशी उंच पुरी दिसतीये, सुंदर अशी सजवली आहे. किती ती रिअल वाटतीये, किती असं वाटतं की खरोखर ती उभी आहे सजून धजून अशी मस्त. आणि तुम्ही प्रत्येक गौराई बघा तिला छान पद्धतीने तिचा जो शृंगार असतो ना, यांच्या बॉडी यांच्या जे मुखवटे आहेत ते त्या पद्धतीचे आहेत. तुम्ही तिला सगळा शृंगार करू शकता आणि साड्या पण तुम्ही त्याच पद्धतीने तिला नेसवू शकता. म्हणजे बघा तुम्हाला पारंपरिक लुक करायचा असेल, 9 वारी घालायची असेल, 6 वारी घालायची असेल किंवा अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीची तुम्हाला साडी घालायची असेल तर ती पण तुम्ही इझिली घालू शकता. अशा पद्धतीचे हे बॉडी बनवलेले आहेत. पण बघा खूप लांब लांब कुरिअर जातात. आता ही बघा बँगलोरला हे कुरिअर चाललं आहे. अंबेजोगाई, कोल्हापूर, तसे प्रॉपर बॉक्स पॅकिंग तुम्हाला होऊन तुमचं कुरिअर पोचणार आहे. हे पण बघा अमरावती. तर मंडळी कसं वाटलं कलेक्शन आणि प्राइस रेंज जर तुम्हाला डिटेलमध्ये हव्या असतील तर खाली मी एक कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला प्रॉपर त्याच्यावर कॅटलॉग्स येणार आहेत आणि फायबर पीओपी ज्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे आणि प्राइस रेंज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर श्रीरंग कला दर्पण हे शुक्रवार पेठ येथे गाडीखाना चौक या ठिकाणी आहे. जर तुम्ही तुळशी बागेपासून आला तर तुळशी बाग राईट साईडला आणि डाव्या बाजूने म्हणजे लेफ्ट हँड साईडने तुम्हाला सरळ यायचं आहे दत्त मंदिरापासून आणि उजव्या हातालाच तुम्हाला हे कारखाना मिळणार आहे. योगेश इलेक्ट्रिक्स जे शॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट वर हे त्यांचा कारखाना आहे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.